पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थनामध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही मागतो. कोणत्या गोष्टी आम्ही मागतो? ज्या गोष्टी आम्हाला बऱ्या वाटतात, आम्हाला असं वाटते की ह्या गोष्टीतून मला फायदा आहे किंवा मी बरं होतो किंवा मला लाभ होते, अशा गोष्टी, आणि मला आनंद मिळतो, अशा गोष्टी आम्ही प्रार्थनेमध्ये मागतो. आम्ही मार्क अध्याय 10:32 पासून आपण वाचतो. बायबलमध्ये जेम्स आणि जॉन, याकोब आणि योहान हे दोघे भाऊ, याची आई येशूकडे येऊन म्हणत आहे, माझ्या ह्या दोन मुलाला, एकाला डावीकडे आणि एकाला उजवीकडे बसण्याचं सौभाग्य द्या, असं म्हणून ती त्याची आई येशूकडे विनंती करत आहे. येशू काय म्हणत आहे? तू काय मागत आहेस ते तुला समजलं नाही. तू काय मागत आहेस? तर ती काय मागत होती? कोणत्याही आईवडिलाचं असं अशी एक इच्छा असते की माझ्या मुलाचं भविष्य चांगलं व्हावं, ते सुखात राहावं. येशूच्या उजवीकडे आणि डावीकडे राहणं म्हणजे एकदम ते नेहमी स्वर्गात राहतील, अशा प्रकारे. येशू त्याला काय म्हणाला? तू काय मागत आहेस हे तुला समजत नाही. होय, खरोखर प्रिय बंधू, आम्ही कधी कधी आम्ही काय मागतो याच्याकडे लक्ष नाही आमचं. खरं काय आहे ते आपण समजत नाही. उदाहरणामध्ये लहान मुलं काय म्हणतात? त्याला जे वाटते ते मागतात, पण ते मिळते किंवा ते घेऊन माझ्या काही लाभ होते, त्याचा काय माझ्या कामाचं आहे हे याचा विचार नाही करत. एखादा मुलगा सुंदर असं चमकणारा चंद्र दिसल्यानंतर तो चंद्र मला पाहिजे असं म्हणू शकतो मुलगा. चंद्र मला पाहिजे. मग आई म्हणते, चंद्र मागाची गोष्ट आहे का? चंद्र मागतात का? अशा प्रकारे मागतात का? मागाची गोष्ट होय का? हे मागणे आपल्याला शोभते का? अशा प्रकारे, म्हणजे जे शक्य नाही ते गोष्ट आपण मागणे म्हणजे ते काही आमच्या कामाचं नाही. तर अशाच प्रकारे आम्ही मागतो. ते काय मागतो आपण विचार केला पाहिजे. काय मागतो ते माझ्या कामाची वस्तू आहे का? एकदा एका रिट्रीट सेंटरमध्ये एक तरुण मुलगी प्रार्थना करायला गेली आणि तिथं असलेल्या एका फादरांना तिने विचारली, फादरजी माझ्यासाठी प्रार्थना करा. कशासाठी? मला जॉब हवाय. शिक्षण झालं, शिक्षणाला पुष्कळ वेळ गेला, आता मला जॉबची गरज आहे. माझ्या आईवडिलाला मदत करण्यासाठी, आईवडिलाला सहायता करण्यासाठी, आम्ही गरीब कुटुंबातून आहोत, आम्हाला पैशाची अडचण आहे, मला नोकरीची गरज आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. फादरांनी म्हटलं, मी नक्की तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि देव तुला खरोखर तुझी इच्छा पूर्ण करील, असं म्हणून फादरांनी तिला दिलासा दिला. आणि फादरांनी प्रार्थना केली आणि प्रेयर करून, आशीर्वादित करून मग ती मुलगी घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर लवकरच दुसऱ्या आठवड्यामध्ये तिला नोकरीचा कॉल आला आणि तिला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी जॉईन झाल्यानंतर परत 8 दिवसानंतर ती रिट्रीट सेंटरमध्ये आली आणि प्रार्थना करायला विचारता, फादर माझ्यासाठी प्रार्थना करा. अरे काय झालं तुला? आत्ताच प्रार्थना केली, आपण नोकरी मिळाली, सर्व काय? ती म्हणाली, फादरजी मला तो जॉब नको. जॉब मिळाला परंतु तो जॉब नको. कारण काय? तिथं जे काम करणारे आहेत, तिथं जे माझे अधिकारी आहेत, तिथं माझ्या सोबतीचे जे लोक आहेत ते चांगले नाही आहेत, ते लोक बरे नाहीत. काय करतात? मग माझी थट्टा करतात किंवा मला त्रास देतात किंवा त्यांचं माझं पटत नाही, अशा प्रकारे पुष्कळ भानगडी आहेत. म्हणून मला तो जॉब नको, मला दुसरा जॉब असा. तेव्हा फादर म्हणाला, तुला दुसऱ्या जॉबची गरज नाही, कारण
तू काय मागतेस ते तुलाच नाही कळलेलं आहे. तुला नाही कळलेलं आहे, तुला नाही समजलेलं आहे तू काय मागत आहेस. तर तुला असं वाटतं का देव मला जे पाहिजे ते देते, ते गप्पा ते मागायचं, माझ्या मनामध्ये जे आलं ते मागायचं? नाही, तसं नाही. तू विचार कर आणि विचार करून तू माग. आणि तू जेव्हा विचार करून मागशील, समजून मागशील, तू अर्थपूर्वक मागशील, तेव्हा देव तुला ते अर्थपूर्वक वस्तू देईल. तुला काय गरज आहे आत्ता सध्या? तुला पवित्र आत्म्याची गरज आहे. तू किती नोकरी मिळेल किंवा पैसा मिळेल, काही मिळेल, तरी तुझ्याच्याने सांभाळणं होत नाही, कारण तुझ्यामध्ये पवित्र आत्म्याची कमी आहे. प्रभूने म्हटलेलं आहे शिष्यांना की आत्ताच मला अजून तुम्हाला पुष्कळशा गोष्टी सांगणे आहे, परंतु आत्ताच ते तुमच्याच्याने सोसवणार नाही. तर तुम्ही काय करा, पवित्र आत्म्याची वाट पहा. पवित्र आत्मा येईल आणि पवित्र आत्मा येईल तेव्हा सर्व तुम्हाला सोपं करून देईल. प्रियजनो, आम्ही पुष्कळ ज्या गोष्टी मागतो, आम्हाला मिळते, परंतु त्या निभवून नेण्यासाठी काय पाहिजे? आम्हाला सामर्थ्य पाहिजे, आम्हाला शक्ती पाहिजे, आम्हाला आशीर्वाद पाहिजे, देवाचा आशीर्वाद पाहिजे, पवित्र आत्म्याची प्रेरणा पाहिजे. सर्वच वस्तू चांगल्या आहेत, सर्व जॉब चांगले आहेत, कोणताच वाईट नाही, परंतु त्या निभवून नेण्यासाठी वारंवार जॉब बदलवत राहण्यामध्ये फायदा नाही आहे. जॉब बदलून जाऊन मिळण्यामध्ये फायदा नाही आहे. त्याच जॉबला चांगल्या प्रकारे निभवून नेण्यासाठी आम्हाला शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. म्हणूनच येशूने म्हटलेलं आहे, याकोब आणि योहानाला म्हटलेलं आहे, तुम्ही काय मागता ते तुम्हाला समजत नाही. तुम्हाला जे काही मिळालेलं आहे त्याला चांगल्या प्रकारे निभवणे. कुठेही असो, डावीकडे असो, उजवीकडे असो, मधात असो, कुठेही जागा मिळाली तरी आम्ही संतुष्ट राहावं. जिथं कुठं मला जागा मिळेल तिथं मला आशीर्वाद दे, अशी आपण प्रार्थना करावं. कोणताही जॉब मला मिळेल त्याच्यामध्ये निभवून नेण्याची शक्ती मला दे. जॉब बदलवत राहण्याची पाळी नाही. जिथं कुठं आम्हाला जागा मिळाली आहे, जिथं कुठं आम्हाला स्थान मिळालं आहे, जे काही वस्तू आमच्या हातात मिळाली आहे त्याच्यापासून मी उत्तम असं उत्पन्न करण्यासाठी, त्याचा उत्तम असा वापर करण्यासाठी मला शक्ती, सामर्थ्य दे, पवित्र आत्मा दे. अशा प्रकारे प्रार्थना करायची गरज. आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रभूने म्हटलेलं आहे, तू पवित्र आत्मा स्वीकार करा. पवित्र आत्मा जेव्हा स्वीकार कराल तेव्हा तुम्ही कितीही वाईट ठिकाणी असेल तरी त्याच्यातून चांगल्या प्रकारे फळ उत्पन्न करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळेल. आम्ही लोक अध्याय 11 मध्ये आम्ही वाचतो, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, शोधा म्हणजे सापडेल. आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, असा कोण वडील आहे की मुलाने अंडा मागितला असता विंचू देईल? नाही, तसं नाही देणार. मासरी मागत असता साप देईल? असं नाही, कोणताच वडील नाही करणार. चांगल्याच वस्तू देईल, चांगल्याच वस्तू देईल. तर मग तुम्ही वाईट असता तुमच्या मुलांना चांगल्या वस्तू देणे तुम्हाला आवडते, तुम्हाला जमते, तर मग तुम्ही स्वर्गीय पित्याकडे पवित्र आत्मा जेव्हा मागाल, किती पटीने तो तुम्हाला पवित्र आत्मा देईल. तुम्हाला पवित्र आत्मा नाही देईल का? देणार. तर अशा प्रकारे आम्हाला काय मागावं हे शिकलं पाहिजे. पुष्कळदा आम्ही काय मागतो, आम्ही काय मागावं? आम्ही पवित्र आत्मा मागावं. आम्ही काय मागावं? बुद्धी मागावं. आम्ही काय मागावं? आशीर्वाद मागावं. काय मागावं? प्रभूचे वरदान मागावं. आणि हे सर्व गोष्टी आम्हाला मिळाल्या म्हणजे देवाचे वरदान, देवाची बुद्धी, देवाचं ज्ञान, देवाचा आशीर्वाद, हे जर मिळालं तर मग आपण कुठेही राहिलं, कुठेही जॉब केलं, कोणत्याही ठिकाणी बसलं तरी आम्हाला सोपं होईल. परंतु आमच्यावर देवाचा आशीर्वाद नाही आहे, पवित्र आत्म्याचं वरदान नाही आहे, आम्हाला देवाची कृपा नाही आहे,
तर आपण कुठेही आपण राहिलो तर मोठ्या बिल्डिंग मध्ये किंवा एसी मध्ये राहिलो तरी आम्ही समाधान राहणार नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विचार करूया आणि विचार करून प्रभूकडे मागूया आम्ही काय मागावं, आम्ही प्रार्थनेमध्ये काय मागावं हे विचार करूया आणि ते मागण्यासाठी सुद्धा देवाची कृपा मागूया. देवा, मी चांगल्या प्रकारे प्रार्थना करावं, चांगल्या प्रकारे चांगल्या वस्तू मागावं अशी मला कृपा दे, आशीर्वाद दे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.